नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत पुन्हा मी तुमचं स्वागत करतो। राहिलेले जे भाग आहेत रिव्हिजनाचे ते आज आपण सुरू करूया। तर त्याच्यातला पुढचा जो पाठ आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, समूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या ह्या एका वेळेस काय सांगितलेले आपण ते समजून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण जे सुरुवातीचे पाठ होते त्यांची रिव्हिजन बघितलेली आहे। याचाच समसंख्या म्हणजे काय ते समजून घेऊया। अगोदर सम सर्वांचं लक्ष आहे ना, समजून घ्या। आता सम ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक येत असेल त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो, एका स्थानी युनिट प्लेसला। विषम संख्या तसंच आहे, विषम संख्या समजून घ्या। मग विषम संख्या कोणाला म्हणायची? ज्या संख्येच्या शेवटी युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही अंक येत असेल त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो। एवढं तुमच्या लक्षात आलं असेल। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही संख्या आहे, ही संख्या कोणती? मग विषम, कारण शेवटी काय आलाय 5। आता तुमच्या लक्षात आलं असेल। पुढचं बघूया मूळ संख्या। मग मूळ संख्या कोणाला म्हणायची? की ज्या संख्येला भाग दिल्यानंतर त्याला एकानेच आणि स्वतः त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा संख्या म्हणजे मूळ संख्या। मग 1 ते 100 मध्ये अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे। आणि 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। मूळ संख्या तुम्हाला कळलं। पुढचं आहे जोडमूळ संख्या। मग जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येत म्हणजे ती मूळ असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक अंकाचा गॅप असला पाहिजे। सर कसा? तर बघा या ठिकाणी 3 आणि 5, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, याच्यामध्ये 4 एका संख्येचा गॅप आहे, म्हणजे संयुक्त संख्येचा गॅप असला पाहिजे। त्यानंतर बघूया पुढचं सहमूळ संख्या। मग सहमूळ संख्या कोणाला म्हणायची? मूळ, सहमूळ। मग आता तुम्हाला अवयव माहिती आहेत का? सर अवयव काय? तर तुम्हाला आणखी समजून देतो। आता सहमूळ, सहमूळ मग ह्या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, एक अंक घेतो 15, सॉरी मोठा होऊन जाईल समजवण्यासाठी, घेतो या ठिकाणी 6 आणि 7 हे अंक घेतले। आता 6 ला कोणकोणत्या अंकाने भाग जातो? 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 भाग जातो, 4 नाही आणि 5 आणि 6 म्हणजे एकाच्या टेबल मध्ये 6 येतो, 2च्या टेबल मध्ये येतो, 3च्या टेबल मध्ये येतो आणि 6च्या टेबल मध्ये येतो, म्हणजे हे झाले त्याचे अवयव। नंतर 7 एकाच्या टेबल मध्ये 7 येतो, नंतर 2चा नाही, 3चा नाही, 4चा येत नाही, 5चा येत नाही, 6 नाही 7। मग या दोघी अंकांमध्ये हा 6 आणि 7 याच्यामध्ये कॉमन असलेले म्हणजे सारखे असलेले अंक कोणते येत आहेत? 1। जर एकच येत असेल त्यांना म्हणतात सहमूळ संख्या, त्यांना काय म्हणतात? मग सहमूळ संख्या। एवढं लक्षात असू द्यायचंय की ज्यांचा सामायिक एकच कॉमन त्यांचा अंक असला पाहिजे, त्याचा सामायिक सहमूळ संख्या। मग अशा क्रमाने येणाऱ्या 7, 8, 15, 16 जर क्रमाने येणारे अंक असतील तर ते सहमूळ संख्या असतात। आणि 2 अंकांमध्ये आता समजून घ्या, इथे घेतले मी 15 आणि इथे घेतले 17, याच्यात एक मूळ संख्या आली तर ही पण एक सहमूळ संख्यांची जोडी असेल। मग आता पुढचं संयुक्त संख्या। मग संयुक्त संख्या कोणाला म्हणायची? तर ज्या संख्यांना, आता बघा जर असं विचारलं 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? तर त्या 74 आहेत। ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 15 जे सॉरी एकूण जे 25 मूळ संख्या आहेत त्या जर वजा केल्या तर उरतात 75। 75 मधून एक हा जो अंक आहे हा मूळ संख्या नाही आणि
संयुक्त संख्या आहे नाही. मग अशा वेळेस उरले किती 74. मग 74 ह्या ज्या आहेत या संयुक्त संख्या आहेत, ज्या संख्यांना दोन संख्यांपेक्षा जास्त अंकांनी भाग जातो. सर मग कसं ते समजून देतो. आता या ठिकाणी 16 आहे, 16ला एकाने भाग जातो, 2ने जातो, 3चा टेबल मध्ये येतो का नाही, 4ने जातो, 5ने जात नाही, 6ने जात नाही, 7ने नाही, 8ने जातो आणि 16ने जातो. म्हणजे काय, दोन अंकांपेक्षा म्हणजे दोन संख्या असतील किंवा अंक असतील त्यापेक्षा जर जास्त अंकांनी किंवा संख्याने भाग जात असेल तर ती संख्या असते संयुक्त संख्या. आता पाहूया आपण पुढचं त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं, तर पहिली त्रिकोणी संख्या ही 1 आहे. दुसरी त्रिकोणी संख्या बघा असे टिम्मानी जो त्रिकोण तयार होतोय, मग ते किती टिम्माने तयार झाले 3, तर दुसरी त्रिकोणी संख्या 3. ह्या पद्धतीने तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. पण आणखी एक पद्धत आहे, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी त्रिकोणी संख्या 1 आणि 2 क्रमवार संख्यांची बेरीज करायची, यांच्या 1 आणि 2 यांची बेरीज करायची, किती झाली 3. तिसरी त्रिकोणी संख्या विचारली म्हणून 1, 2 आणि 3 अंकांची बेरीज करायची, किती झाले 6. जर चौथी विचारली तर 4 पर्यंत 1, 2, 3 आणि 4 पर्यंत बेरीज करायची, चौथी त्रिकोणी संख्या 10. ही एक पद्धत आहे. आणखी एक पद्धत आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की चौथी त्रिकोणी संख्या कोणती, मग अशा वेळेस काय लिहिणार 4. 4चा पुढचा अंक कोणता आहे 5. मग गुणिले काय करायचं 5 भागिले 2. सर काय आहे ते हे लक्षात ठेवा. जर त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर या पद्धतीने तुम्ही शोधू शकतात. बघा याच्यात काय करायचं, दोघींचा गुणाकार, यांचा गुणाकार केला तर उत्तर आलं वरती 20 आणि खाली आहे 2. 2ने या 20ला भाग द्यायचा. 2 1 जा 2, 2 1 जा 2, बे एक बे किंवा बे एक बे, हा शून्य जसा तसा, उत्तर आलं 10. म्हणजे याच्यातला लहान अंक कोणता 4. मग चौथी त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला 10. त्याच पद्धतीने जर एखाद्या वेळेस मोठा अंक असेल, सर मोठी संख्या मिळाली तर मग काय करणार, तर बघा इथं दिलेला आहे तुम्हाला 8वी त्रिकोणी संख्या काढायला. मग अशा वेळेस काय करणार, 8चा पुढचा अंक काय 9 बरोबर भागिले 2. सर मला 9चा टेबल येत नाही. आता असतात काही विद्यार्थी त्यांना 9चा टेबल किंवा 8चा टेबल 9 पर्यंत घेता येत नाही. मग ते त्यावेळेस काय करायचं, याच्यातला समसंख्यांना भाग द्यायचं, बे एक बे आणि इथं 4, 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग या ठिकाणी उरले काय 9 गुणिले 4. मग 9चा टेबल 4 पर्यंत गेला किती होतात 36. मग 8वी त्रिकोणी संख्या मिळाली 36. आणखी याच्यातला जर मोठ्या संख्या आले 13 गुणिले 14 भागिले 2, तुम्हाला 13वी मूळ त्रिकोणी संख्या काढायची. मग अशा वेळेस त्याच्यात समसंख्या कोणती 14. 2ने 14ला भाग द्यायचा, उत्तर आला 7. 13चा टेबल 7 पर्यंत घ्यायचा, उत्तर लिहायचं. ह्या पद्धतीने मला सोडवायचे. मग आता पुढचं आहे चौरस संख्या. मग चौरस संख्या म्हणजे काय, तर वर्ग संख्या. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणून आलेलं उत्तर म्हणजे चौकोनी संख्या. आता बघा 3, तिसरी त्रिकोणी चौकोनी संख्या तर 3 गुणिले 3, त्याच संख्येला त्याच संख्येने गुणून आलेलं उत्तर म्हणजेच चौरस संख्या. हे झालं 9. मग ह्याच पद्धतीने तुम्हाला वर्ग संख्या सांगितल्या असतील सरांनी, मग वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या होय. 3चा वर्ग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 11चा 121, या प्रमाणे 12चा 144 असे तुमचे वर्गपाठ असले पाहिजे. ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कमी दिवस बाकी आहेत. मूळ संख्या, घनसंख्या, वर्ग संख्या. सर घनसंख्या काय तर तेही समजून घ्या. घनसंख्या
जसं वर्ग संख्या होतं त्याच पद्धतीने घनसंख्या, आता 2चा घन शोधायचा आहे, तर अशा वेळेस 2ला 3 वेळेस गुणाकार करायचा, 2ला 3 वेळेस गुणायचं, मग 2 गुणिले 2 गुणिले 2, मग आता 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, मग ह्या ठिकाणी 2चा घन मिळाला आपल्याला 8. ह्याच पद्धतीने 3चा घन, 3ला 3 वेळेस गुणा, कशा पद्धतीने 3 गुणिले 3 गुणिले 3 हा असतो घन. एवढं लक्षात असू द्यायचंय. आपल्याला पाठात अभ्यासक्रमात नाहीये पण येऊ शकतात. 1 ते 10 पर्यंत घन तुमचे पाठ असले पाहिजे. पुढचं प्रश्नांकडे वळूया. काय आहे सांगितलेले तर पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे समजून घेऊया. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. मग आता सगळ्यात मोठी काय सांगितले, 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या, मग सर्वात मोठी मूळ संख्या काय आहे 97, व सर्वात लहान विषम मूळ, विषम असली पाहिजे आणि ती मूळ असली पाहिजे, ती आहे 3. यांचा गुणाकार करून आलेलं उत्तर आपल्याला शोधायचंय. मग 7चा टेबल 3 पर्यंत घ्या किंवा 3चा टेबल 7 पर्यंत घ्या तर 21 होतात. 21चा 1 हातचाला 2, 9चा टेबल 3 पर्यंत घ्या किंवा 3चा टेबल 9 पर्यंत घ्या. 9 1 9 9 2 18 9 3 27, 27 मध्ये 2 मिळवले तर 29, 291, 291. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. ह्या प्रकारचे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. जे प्रश्न खूप महत्वाचे आहेत तेच प्रश्न मी तुमच्या रिव्हिजन मध्ये घेतोय. व्हिडिओ मोठा झाला तर काही अडचण नाही, कारण ही मोठी रिव्हिजन आहे. या ठिकाणी किती पाठांची रिव्हिजन होते वेळेनुसार मी समजून देणार आहे तुम्हाला. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त किती मला टॉपिक घेता येतील त्याचा आज विचार केलेला आहे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ व संयुक्त संख्येच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे. बघा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. जे काही प्रश्न तुमच्या पुस्तकात नाहीत तेही मी घेण्याचा प्रयत्न करतोय. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या, मग आता मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. 2 3 5 आणि 7 ह्या आहेत 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या मी तुम्हाला आता सांगितलं. मग संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून 2 त्याच्यात येणार नाही. मग उरलं काय 4 6 8 9 आणि 10 यांची बेरीज. अगोदर यांची करूया. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17. मला जे सोयीस्कर होतं मी त्या पद्धतीने, तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. या ठिकाणी 9 आणि 10 19, 19 मध्ये 8 मिळवायचे, 19 मध्ये 8 मिळवले तर 27, नंतर 27 मध्ये 6 मिळवायचे, 27 मध्ये 6 मिळवले तर 33, आणि 33 मध्ये 4 मिळवायचे, 4 मिळवले तर 37 म्हणजे 37. आणि यांच्यातील फरक विचारलाय म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. म्हणजे या ठिकाणी 37 मधून 17 वजा करायचे, 7तून 7 गेले 0, 3तून 1 गेले 2, उत्तर आलं 20. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. ह्या पद्धतीचे ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता यायला हवेत. पुढचा प्रश्न बघा. एका माळेत जेवढी फुले तेवढ्याच माळा करायचा झाल्यास 256 फुलांच्या किती माळा तयार होतील. मग आता बघा एका माळेत जेवढी फुले, आता जेवढी फुले आहेत तेवढ्याच माळा तयार करायचा आहे. म्हणजे हा प्रश्न कसा झाला, एका बागेत जेवढ्या रांगा त्या रांगेत प्रत्येक ठिकाणी तेवढीच रोपं. मग अशा वेळेस काय करतो आपण गुणाकार. म्हणजे इथं असेल 15 तर इथं बी 15, इथं 8 तर इथं बी 8, इथं 2 तर इथं बी 2, म्हणजे काय आहे ते सारखी संख्या. मग अशा वेळेस आपल्याला वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे. मग कोणत्या 2 संख्यांच्या म्हणजे सारख्या ही संख्यांचं उत्तर आहे तर हा आहे 16चा वर्ग. म्हणजे 16 गुणिले 16 जर केलं तर उत्तर येतं 256. म्हणजे या ठिकाणी किती फुलं असतील तर त्या ठिकाणी 16 एका माळेमध्ये आणि किती माळा तयार होतील 16.
मग या ठिकाणी एका माळेमध्ये 16 फुलं आणि अशा किती माळा तयार होतील? 16. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. म्हणून मी अगोदर सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे. पुढचं बघूया प्रश्न. 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता 12 पाया असणारी, मग ह्या ठिकाणी सर कसं शोधायचं? मग 12 गुणिले 13 करायचं भागिले 2. 12 पाया असणारी, मग आता 12 गुणिले 13 यांचा गुणाकार. मग सर एवढा मोठा टेबल येत नाही, 12चा टेबल येत नाही, 13 येत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला सांगितलं होतं बेसर 12. आता 13चा टेबल 6 पर्यंत तुम्हाला येतो. जर येत असेल तर 13 6 जा 78. म्हणजे या ठिकाणी मिळाले आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3. 12 या संख्येचा त्रिकोणी 12 या पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर 78. त्याचं योग्य उत्तर 78. पुढचा प्रश्न आहे बेरीज. नवीन पाठ सुरू होतोय आपला बेरीज. 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे तुम्हाला याची वरची यायला हवी. आता हा एक प्रश्न जो मागच्या सम विषम मूळ चौरस संख्या त्याच्यातला घेतलेला विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही? चौरस संख्या विचारलेली नाही. मग चौरस संख्या शोधण्यासाठी तुम्हाला वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे. कमीत कमी 1 ते 20 पर्यंत वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे. कमीत कमी 25 पर्यंत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. मग या ठिकाणी हा आहे 17चा वर्ग, हा आहे 420चा वर्ग, 400 म्हणजे 20चा वर्ग, हा आहे 144 12चा वर्ग. 112 हा कोणाचाच वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 या गटात बसणार नाही. आता बेरजेनुसार विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला आले तर ते सोडवता यायला पाहिजे. आता हे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. या उदाहरणामध्ये 0/5 असेल तर त्रिकोण व स्टारच्या जागी कोणते अंक येतील? मग अशा वेळेस पर्याय पद्धतीचा वापर करायचा. सर आम्हाला लवकर सोडवायचं आहे. मग लवकर सोडवायचं आहे तर काय गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. बघा या ठिकाणी 5-5 खाली उत्तर यायला पाहिजे आणि 5-5 उत्तर येण्यासाठी यांची बेरीज 5 यायला हवी. जर एवढं तुम्हाला कळलं तर 4 आणि 2 यांची जर बेरीज केली तर 6 होतात, म्हणजे ही संख्या येणार नाही. बघा किती लवकर शोधतोय. 5 आणि 5 ची बेरीज केली तर 10 होतात, ते उत्तर 5 येत नाही खाली. 4 आणि 1 यांची बेरीज केली तर 5 येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? त्रिकोण. त्रिकोणाच्या जागी जर घेतला 4 लिहिला 4 त्रिकोणाच्या जागी, नंतर स्टारच्या जागी 1 लिहिला 1, 1 आणि 4 5, 4 आणि 1 5, 1 आणि 4 5, 4 आणि 1 5, 1 आणि 4 5. मिळालं उत्तर पर्याय क्रमांक 3. ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तुमचा सराव व्हायला हवा. मी तुम्हाला प्रश्न पण देणार आहे सोडवायला, घाबरू नका, तुम्हालाही प्रॅक्टिसला देणार आहे. आता असे प्रश्न आले तर बघा ते प्रश्न सोडवता यायला हवेत, असे प्रश्न सोडवता यायला हवेत. याच्यासाठी पण पर्याय पद्धतीचा वापर करायचा. बघा तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? अनुक्रमे सांगितलेला आहे. मग 2 4 2 इथं घेतला 2 4 2. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथं अ च्या जागेवर 2 2 घेतलं, त्यांची बेरीज होते 4. ब दिलेला आहे 4 आणि क जर घेतला 2 तर 4 आणि 2 किती होतात? 6. पण या ठिकाणी ब ची जी किंमत दिली ती 4 दिली आहे. मग 6 जर उत्तर आलं तर योग्य आहे का? नाही. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 घेता येणार नाही. जर पर्याय दुसरा घेतला, अ च्या जागेवर 2 इथं 0 इथं 4. आता अ इथं घेतले, ब च्या जागेवर 0. मला सांगा 2 आणि 2 ची बेरीज 4 होते. मग जर 4 होते तर 0 येईल का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही येणार नाही. मग उरला पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी घेतला 8 इथं 4 इथं 0. अ च्या ठिकाणी 8 आणि 8 घेतले, 8 आणि 8 16 होतात. ब च्या जागेवर इथं 4 आहे, म्हणजे हा पर्याय पण चुकला. मग उरला काय? पर्याय क्रमांक 4. इथं घेतला 4 8 आणि 0. उत्तर मिळालं आपल्याला, पण तुम्हाला समजून देण्यासाठी मी ते पुन्हा सोडून दाखवतो. आता अ च्या ठिकाणी 4 होता,
4 4, ब च्या ठिकाणी 8 8 8 8, पुन्हा इथं 8 इथं 8, आणि क च्या ठिकाणी 0 0 0 0 आणि इथं 8 0 8 8 8 0 8 8 0 8 आणि 4 आणि 4 8, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 1500. आता बघा एक शाब्दिक प्रश्न. मग 1500, 250, 350, 550, पाऊणशे, 1350, 1850, 25,000 असतात. मग 25,000 मध्ये येताना त्याच्यात 25,500, 25,000, 27,000 हे तुम्हाला लिहिता यायला हवे. ज्यावेळेस हे लिहिता येईल तर याचा वरचा एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. म्हणून ह्या प्रश्नांची तुम्ही सराव प्रॅक्टिस करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. 1500 लिहा 1500. आता मराठी अंक दिले, मराठी अंक घेतो 1500. लिहिल्यानंतर पुढचे 15,000. हजारावर किती शून्य असतात? 3. मग इकडनं 3 शून्य उलट क्रमाने लिहत या उजवीकडून डावीकडे, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. सांगितल्याप्रमाणे करायची कृती. 3 शून्य दिले, नंतर सांगितले 15, हे लिहिले 15, हे झाले 15,000. पुन्हा दिले 15, नुसतं 15 आहे म्हणून 15. आता यांची बेरीज, इथं आले 5, इथं आले 1, इथं आले 5, 5 आणि 1 6 आणि 1 16,515. इथं 16, इथं 15 आहे, इथं 15, इथं पण 15, इथं 16,515. पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. त्याच पद्धतीने आणखी हा वेगळा प्रश्न आहे. बघा काय सांगलंय, 364 शतक. मग आता तुम्हाला हे माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, शतकवर 2 शून्य असतात. मग लिहा 364 शतक. मग शतकवर दिले 2 शून्य. नंतर 50 दशक. दशकवर 1 शून्य असतो, दिला 1 शून्य, उजवीकडून डावीकडे यायचं. 50 वर दशकवर 1 शून्य दिला, नंतर उरले 50. पुढचं आहे 25, फक्त 25. यांची बेरीज करा. 005, 002 2, 4 आणि 5 9, 6 जशास्त असते, 3 जशास्त असते. हे आहे 36,925. मग या ठिकाणी 36 10,000, 10,000 खूप येतं आणि इथं 92,000 आहे. इथं 92,000 होतंय का? नाही, पर्याय गेला. 36,000 36,000, 92 दशक 92 दशक आणि 5 एकक 5 एकक. पर्याय क्रमांक 2 मिळाला. कारण 36,000 सांगितले होते, हे 36,000, नंतर 92 दशक, हे 92 दशकवर 1 शून्य असतो म्हणजे त्या ठिकाणी संख्या आली, आणि 5 एकक. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. 38,500, 350 अधिक पाऊणशे. आता हा तुम्हाला सोडवता येईल का? वाटल्यास तर व्हिडिओ थांबवायचा आणि तुम्हाला येते का सोडून बघायचं. 38,500 हे आहे 38,500. सॉरी, अंक इंग्लिश मध्ये झाला. नंतर 350, 350 म्हणजे 325, आणि पाऊणशे, शे म्हणजे शेकड्याला पाव भाग कमी म्हणून पाऊणशे म्हणजे 75. यांची बेरीज 5 आणि 5 10, 0 हाताला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10, 10 चे पुन्हा 0 हाताला 1, हे झाले 8 आणि 1 9, इथं 8 आणि हा 3 जसास तसा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 38,900. बघा बरं, तुमचं उत्तर माझं बरोबर आलं आहे का? पुढचं या ठिकाणी शाब्दिक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. मानसीने 36,563 रुपयांचा लॅपटॉप, 6,425 रुपयांची खुर्ची खरेदी केली. तिच्या जवळ 4,112 रुपये शिल्लक राहिले, तर तिच्या जवळ एकूण किती रक्कम होती? हा प्रश्न तुम्हाला SW सोडवा. बघा तुम्हाला सोडवता येतंय का? मला कळवा कॉमेंट मध्ये की सर याचं योग्य उत्तर काय. काय करावं लागेल? त्याच्याजवळ मानसी जोड एवढे रुपयाची लॅपटॉप, एवढ्या रुपयाची खुर्ची खरेदी केली आणि एवढे शिल्लक होते, म्हणजे सर्वांची काय करावं लागेल? बेरीज करा. सांगा लवकर उत्तर. पुढचं वजाबाकी, 5 अंकी संख्यांपर्यंतची वजाबाकी दिली तुम्हाला. बघूया बरं येतंय का? हा वेगळा प्रश्न आहे थोडा, कारण वजाबाकी साधी तुम्हाला येते. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा किंवा नसतील तर चला कॅरी वेगळा, हे तुम्हाला येतं. बघूया पुढे काय दिलंय. या उदाहरणातील चौकटीत पुढील पैकी कोणता अंक असला
पाहिजे. मग या ठिकाणी 9तून 8 गेला 1, हे उत्तर बरोबर येतंय. 9तून 8 गेला 1 बरोबर. 2तून 3 वजा होत नाही, म्हणजे या ठिकाणी 12 असले पाहिजे. मग इथं कोणती संख्या आपल्याला माहित नाही अजून. 12 मधून 3 वजा केले तर 9 येत आहेत बरोबर. आता या ठिकाणी कोणत्या संख्येतून 5 वजा केले तर 0 येतील, म्हणजे या ठिकाणी 5तून 5 गेले तर 0 होतील. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे पण एक कॅरी केलेला आहे. मग इकडे कॅरी केला, तो कॅरी केलेला रिटर्न इथं जर अगोदर असेल तर किती झाले मग 6, म्हणजे इथं संख्या काय असली पाहिजे 6. इथं 6 असेल तेव्हाच कॅरीचा एक इकडे दिल्यानंतर इथं उरतील 5, 5तून 5 गेले 5, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 1250. मग आता 1250 बरोबर यांची बेरीज येण्यासाठी या चौकटीत काय उत्तर येईल ते आपल्याला विचारले. मग 1250 तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. 1175 म्हणजे 1250. मग या ठिकाणी हे उत्तर यायला हवं कोणत्या दोन संख्यांची बेरीज. मग आता अशा वेळेस काय करायचं, दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली असेल तर जे उत्तर दिलंय त्या उत्तरातून एक संख्या जी दिलेली आहे ती वजा करायची. म्हणजे याच्यातून दिलेलं उत्तर त्याच्यातून एक संख्या वजा करूया. 75 वजा केले, 75 मधून 75 गेले 0 0, 11 खाली जशास तसे उत्तर मिळालं 1100, पर्याय क्रमांक 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न आले तर तुम्हाला लगेच क्विकली सोडवता यायला हवे. पुढचा प्रश्न आहे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांच्यातील फरक किती. आता 3 अंकी लहानात लहान विषम, मग 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी सम, 2 अंकी मोठ्यात मोठी सम यांच्यातील फरक. आता 98 नंतर 99, 100 आणि 101 3चा फरक, पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. त्यापैकी 1120 पोती गव्हाची, 8,129 पोती बाजरीची व उरलेली पोती ज्वारीची होती. तर ज्वारीची पोती किती. हा प्रश्न तुम्हाला SW बघा बरं तुम्हाला सोडवता येतंय का. एका गोदामात एवढी धान्याची पोती होती, त्याच्यातून गव्हाची आणि ही एवढी वजा करायची. वजा केल्यानंतर जे उरतील ती आहे तुमची ज्वारीची पोती. माझं सांगितलेलं तुम्हाला कळलंय का बघा बरं. पुढचं आहे गुणाकार. आता गुणाकार काय, कारण वेळ भरपूर होतोय म्हणून लवकर लवकर घ्यावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. आता गुणाकाराकडे वळूया. 4 शतक, मग 4 शतक म्हणजे काय 400 गुणिले 6 दशक, 6 दशक, दशकवर 1 शून्य दिला, 1 2 3 0, 1 2 3 0, 6चा टेबल 4 पर्यंत घ्या 24. या ठिकाणी आता काय मिळतंय आपल्याला 24 शतक. मग हे 24 शतक आहेत का नाही. 24 दशक, हे 24 दशक आहेत का नाही. 24,000 बरोबर, हे 24,000 म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. ह्या पद्धतीने लवकर लवकर उदाहरण सोडवायचे. आता बघा हा स्टारचा एक वेगळा प्रश्न घेतलाय विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं बघूया. स्टारच्या जागी 65 स्टार, स्टारच्या जागी कोणता अंक आपल्याला माहित नाही, पर्याय पद्धतीचा वापर करू. इथं घेतला 9 गुणिले पुन्हा 1 आणि इथं 9, 9 9 81 म्हणजे 81 होतात. म्हणजे इथं 1 आला, शेवटी आपल्याला 9 पाहिजे म्हणजे 1 घ्यायला चालणार नाही, म्हणजे सॉरी पर्याय क्रमांक 1 घ्यायला चालणार नाही. मग पुढच्या पर्याय क्रमांक करायला 7, 6 5 आणि 7 गुणिले 1 7, 7चा टेबल 7 पर्यंत घेतला 49, 49 चे 9 हाताला 4 घेतला, 7चा टेबल 5 पर्यंत घेतला 35 आणि 4 29, 29 चे 9 घेतले, पुन्हा 3 हाताला, 7चा टेबल किती होता 7 36 7 42 43 44 45 45 घेतले. नंतर ही संख्या झाल्यामुळे 1 7 5 6, आता पहा 9 जशास तसे मिळाले इथं. नंतर 9 आणि 7 16 मिळाले इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. बाकी नाही सोडवलं तरी चालेल. पुढचा प्रश्न चौथा, प्रत्येकी किंमत 45 याप्रमाणे 2.5 डझन वयांची एकूण किंमत किती होईल. आता 45 प्रमाणे हे 45, आता 2.5 डझन, मग 1 डझन म्हणजे 12 वस्तू होतात. मग 2.5 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12,
2 डझन म्हणजे 24 झाले आणि 2.5 डझन म्हणजे 2 डझन आणि वरती आणखी अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे याच्या निम्मे झाले 6. मग आता मला सांगा 2 डझन म्हणजे 24 आणि त्याच्यात अर्धा डझन मिळवले तर झाले 30. याला गुणाकार 30 ने करायचा. पुन्हा पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 0 जसाच तसा, 3चा टेबल 5 पर्यंत घ्यायचा, 15 होतात, 15चे 5, पुन्हा चला 1, 4चा टेबल 3 पर्यंत गेला, 12 आणि 1 13 होतात. तर 1350 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. ह्याच पद्धतीने पुढचा प्रश्न तुम्हाला HW देतोय, पहा या ठिकाणी कसं सोडवायचं समजून घेतो. 5 रुपये एक पेन घ्या, 5 रुपयाला एक पेन घ्या, या दराने 2 डझन पेन. 5 रुपयाला एक पेन, याप्रमाणे 2 डझन म्हणजे 24. असं घेतलं तरी चालेल किंवा असं घेतलं तरी चालेल. 3 रुपये एक पेन्सिल, या दराने 3 डझन, मग 3 डझन म्हणजे 12 36 होतात, म्हणून इथं 36 गुणिले 3. आता यांचं उत्तर आणि याचं उत्तर त्यांची काय करायची बेरीज आणि पर्यायातून शोधायचं आणि मला कळवायचं. पुढचा प्रश्न, सायराजने बाजारातून 12 डझन आंबे व 10 डझन केळी आणल्या, त्यातील 20 आंबे व 15 केळी खराब झाल्या, तर एकूण किती आंबे व केळी शिल्लक राहतील? हा प्रश्न खास करून तुमच्यासाठी घेतलेला आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. मग बाजारातून 12 डझन, मग 1 डझन म्हणजे 12 होतात, आपल्याला 12 डझन आहेत, मग या ठिकाणी उत्तर मिळालं 44. मग 44 हे आहेत 12 डझन आंबे. या ठिकाणी लिहूया आंबे. आंबे मिळाले आपल्याला 144. 144 आंबे आणि 10 डझन केळी ते झाले 120. सर का? कारण 12 गुणिले 10 केले तर 120 होतात. 0 12. आता ही मिळाली केळी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातले 20 आंबे खराब झाले तर वजा करावं लागतील, कारण खराब झाले, आणि 15 केळी, याच्यातल्या 15 केळी खराब झाल्या तर वजा करावं लागतील. 4तून 0 गेले 4, 4तून 2 गेले 2, 1 जसाच तसा. इथं 20 आहे, 20 मधून 15 गेले तर होतील 5, 0 1 105. 124 इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही. 105 इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. यांचं पर्याय चुकलेले आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे 124 आणि 105. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला HW, कारण धोनी हा खेळाडू तुम्हाला सध्या IPL चालू आहे, तर क्रिकेट खूप आवडतं, म्हणून क्रिकेटवरचा हा प्रश्न तुम्हाला HW. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या आणखी मोठ्या रिव्हिजन मध्ये.